नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र 24 तास आणि मी आहे रुपाली निकाळजे. आजची मोठी बातमी. पुण्यातील खडकीतील भूमिगत वीज प्रकरणाला नवे वळण. चौकशी सुरू असतानाच पुन्हा खोदकाम केल्याचा गंभीर आरोप. खडकी महावितरणाच्या भूमिगत केबल कामातील कथित अनियमिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. खडकी परिसरात सुरू असलेल्या महावितरणाच्या भूमिगत विद्युत केबल टाकण्याच्या कामातील कथित अनियमिततेच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असताना संबंधित ठिकाणी पुन्हा खोदकाम करून भूमिगत केबल बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात लोकेश उज्ज्वला लक्ष्मण मोरे यांनी महावितरण प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी त्यांनी या कामातील कथित अनियमिततेबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देत स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त केली होती. मात्र चौकशी सुरू असताना दिनांक 5 ऑगस्ट 2026 संबंधित ठिकाणी पुन्हा खोदकाम करून भूमिगत केबल बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशीवर परिणाम करण्याचा किंवा संभाव्य पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री थिटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री पंडित दांडगे आणि सहाय्यक अभियंता श्री मोमीन यांच्या कार्यक्षेत्रातील कामाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. 5 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या खोदकाम व केबल बदलण्याच्या कामाची स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित काम तात्काळ स्थगित करणे, दोषी अधिकारी अथवा कंत्राटदारावर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई, संबंधित कंत्राटदार दोषी आढळल्यास महावितरणाच्या सर्व कामातून कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणे, चौकशी अहवाल व झालेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देणे, तसेच या प्रकरणात तात्काळ व निष्पक्ष कारवाई न झाल्यास जनहितासाठी आणि सार्वजनिक निधीच्या संरक्षणासाठी आपल्या पक्षाच्या वतीने लोकशाहीने मार्गाने उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकी अध्यक्ष लोकेश मोरे यांनी निवेदनातून दिला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत भूमिका समोर येणे अद्याप बाकी असून चौकशी अटी नेमके काय निष्पन्न होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.